नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनात जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि याचाच प्रत्यय आलाय नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात. घरी 18 विश्व दारिद्र्य, अल्पवृष्टी, संघर्ष 5वीलाच पुजलेला. मात्र या तरुणानं जिद्द न सोडता मेहनत घेतली आणि एमपीएससी परीक्षा पास होत महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली. याच तरुणाच्या जिद्दीची ही प्रेरणादायी कहाणी. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्ता येथील करण तुकाराम गायकवाड या विद्यार्थ्याच्या जिद्दीची ही कहाणी. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी ही करणवर आली. घरी आई, बहीण व लहान भाऊ असं कुटुंब. पहिली ते चौथी त्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं. पुढे राजाबाई हायस्कूल व नंतर पालम येथील त्यानं शिक्षण घेतलं. पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर करणनं 2023 पासून स्पर्धा परीक्षा देण्याची सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात तो सहाय्यक महसूल अधिकारी झालाय. मात्र यावरच न थांबता त्यानं आणखी मेहनतीची तयारी करत वर्ग 1 चा अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलंय. नमस्कार सर. माझं नाव करण तुकाराम गायकवाड. मी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या एमपीएससी महसूल सहाय्यक पदासाठी माझी निवड झाली सर. म्हणजे मी 2024चा रिझल्ट होता सर. 2023ला मी पहिली परीक्षा दिली होती. 2022ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर 2023ला पहिली परीक्षा दिली. 2023ला पहिली परीक्षा दिल्याच्या नंतर मी पहिल्याच प्रयत्नात पूर्व उत्तीर्ण झालो आणि मुख्य परीक्षेला क्वालिफाय झालो सर. तर मुख्य परीक्षेला माझा म्हणजे मुख्य परीक्षेला मी पोस्ट पासून बऱ्याच मार्कांना राहून गेलो सर. म्हणजे जवळपास 13-14 मार्कांना राहून गेलो सर. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर 2024ला माझी हे दिली सर. 2024ला ग्रुप ची पेपर दिला, दुसऱ्या अटेंड मध्ये माझा महसूल सहाय्यक पदावर निवड झाली सर. आता पण मी 2025च्या मुख्य परीक्षेला आहे सर. 17 मेला मुख्य परीक्षा आहे. तर 17 मेला पण मला या परीक्षेमधून पण आहे ना सर, मला म्हणजे यश काढायचं, म्हणजे कुठल्याही हालतीत पोस्ट काढायची सर, खूप अभ्यास करून. तर मी पहिली ते चौथी माझं मात्र म्हणजे जिल्हा परिषद मध्ये शाळा झाली सर, माझ्या गावातच पारडीतच शिकलो सर मी. त्याच्यानंतर 5वी 6वी मी राजाबाई हायस्कूलला शिकलो. त्याच्यानंतर 7वीला मी म्हणजे माझ्या वडिलांना, माझ्या आत्याची मुलगी आहे पालमला, त्या ठिकाणी मला टाकलं सर. मी 7वीला ममता शाळा म्हणून एक पालमला, तिथे गेलो. त्याच्यानंतर 8वीला मी आदिवासी आश्रमशाळेत शिकलो सर. 11वी 12वी पण मी आश्रमशाळेतच केली सर, बनवास मध्ये. त्याच्यानंतर मी ऍडमिशन यायला गेलं सर, गुरु गोविंद सिंग पत्रकारिता महाविद्यालयाला ऍडमिशन केलं. 2022ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. म्हणजे 2022लाच माझे वडील पण एक्सपायर झाले सर. 16 जानेवारी 2022ला वडील एक्सपायर झाले आणि 2022ला जून मध्ये माझं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालं सर. त्याच्यानंतर मी दीपस्तंभला गेलो. तिथून म्हणजे खरं मी असं मुलं म्हणजे वाचून दाखवायचे मला, खरं आता बोर्डावरचं लहानपणापासून नाही दिसायचं सर. बोर्डावरचं याच्यावरचं मी मला गणित आहे ना, सोडवायचे हे करायचे असले तर खूप मला या गोष्टीमध्ये लिमिटेशन होते सर. मग मला एकदम शून्यातून सुरुवात करायची सर. मग त्याच्यामुळे मी स्टेट बोर्ड वगैरे सगळं वाचून सगळं हे करून मी म्हणजे सुरुवात केली सर माझ्या याची. त्याच्यानंतर सर म्हणजे वडिलाचं, आता माझ्या बहिणीचं लग्न झालं सर 2021 मध्ये. 21 मध्ये लग्न झाल्याच्या नंतर मग आता तिचे गट मिट उचलले होते सर, फायनान्स वगैरे, लोन वगैरे उचलले होते. तर हप्त्याला म्हणजे 1300-1400 भरावे लागायचे. आणि वडिलाला पण त्यावेळेस म्हणजे काही काम वगैरे व्हायला गेलं सर, त्यांची तब्येत हमेशा आजारी राहायचे ते. तर त्या काळामध्ये पण सर म्हणजे खूप कामं केले सर मी. खेळायच्या गाड्या भरले, झाडं वाहिले संध्याकाळी. त्याच्यानंतर वाढायचे कामं केले सर मी. रोडच्या कामाला होतो मी, केटी कंपनी आहे ना, KTL कंपनीमध्ये, तिथं पण ते ब्रिजचे दगड वगैरे उचलायला ह्याला तिथं पण होतं सर, तिथं पण कामं केले. त्याच्यानंतर म्हणजे कामं आयुष्यात खूप केले सर. हळद वगैरे काढायला असेल, कापूस वेचायला असेल, खूप खूप कामं केले सर मी. कामं म्हणजे हे केले. त्याच्यानंतर म्हणजे वडील अचानकच हरवले. वडील हरवल्याच्या म्हणजे वडिलाचं छत्र हरवल्याच्या नंतर माझ्यावर म्हणजे जबाबदारी लिहिली सर. त्याच्यानंतर मग घरची पण माझ्या परिस्थिती, असं काही शेतीबाडी नाही, काही नाही सर मला. आणि इकॉनॉमिक सोर्स असा कुठलाच नाही सर. म्हणजे पैसा कशातून यावं, कष्टातून यावं, कामातून यावं. मला शिकायची पहिल्यापासून जिद्द होती सर. म्हणजे मला खरंच काहीतरी बनायचं होतं. त्याच्यामुळे मला घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला काही शिकता आलं नाही सर. त्याच्यामुळे मी कामं धंदे वगैरे खूप केले सर. त्याच्यानंतर थोडंसं घरचं म्हणजे लोन, म्हणजे फायनान्सचे हप्ते ते फिटल्याच्या नंतर सर मी मग असं आता तिकडे गेलो सर. मी तिकडे पण म्हणून मला संस्था भेटली, तिथे गेलो मी. बार्टीची पण स्कॉलरशिप, बार्टीचं पण भेटलेलं आहे सर मला. बार्टीची स्कॉलरशिप घेतली, त्याच्या माध्यमातून पण म्हणजे त्यांचा पण आधार झाला सर, बार्टी संस्थेचा. अशा पद्धतीचे झालं सर माझं.